लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्याच्या कारवाईची मुदत संपल्याने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडलेल्या सराईतासह थाटात त्याच्या चारचाकीचं सारथ्य करणाऱ्या चालकावर देखील पोलिसांनी कारवाई केलेली आहे। या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्यात। या कारवाईत मिरवणुकीसाठी वापरलेली महागडी XUV कार देखील जप्त करण्यात आली। या कारवाईनं शरणपूर भागात बेकायदा मिरवणूक काढणाऱ्या गावगुंडांच्या उन्मादाला पोलिसांनी चांगलाच दणका दिलेला आहे। जेलमधून सुटून आल्यानंतर समर्थकांनी वाजत गाजत मिरवणूक काढली। नंतर पोलिसांनी कारवाई करत तुरुंगापर्यंत धिंड काढलेली आहे। हर्षद सुनील पाटणकर याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। हर्षद सुनील पाटणकर आणि नरेश उर्फ पवन माणिक कसबे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। वारंवार गुन्हेगारी कृत्यात सहभागी आढळून आल्यानं शहर पोलिसांनी संशयित हर्षद पाटणकर याला तडीपार केलेलं होतं। त्यानंतरही तो गुन्हेगारी क्षेत्रात सहभागी राहिल्यानं जुलै 2023 मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्तांनी त्यास MPDA कायद्याअंतर्गत नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केलेलं होतं। स्थानबद्धतेचा कालावधी पूर्ण झाल्यानं बुधवारी त्याची कारागृहातून सुटका झाली। त्यावेळी संशयित हर्षद पाटणकर याला कारमध्ये बसवून संशयित नरेश उर्फ पवन माणिक कसबे याच्यासह शहरातील गुंडांनी त्याची थाटात मिरवणूक काढली। या प्रकरणी पाटणकर आणि कसबे या दोघांनाही अटक झाली आहे। शरणपूर रोड परिसरातून बुधवारी सायंकाळी निघालेली मिरवणूक परिमंडळ 1च्या पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर मार्गस्थ झाली। कर्णकर्कश हॉर्न वाजून शेकडो दुचाकी जात असल्यानं पोलिसांनी तातडीनं दखल घेत संशयितांचा माग काढला। पोलीस मागावर असल्याचं कळताच मुख्य संशयित पसार झाले। सरकारवाडा पोलिसांनी व्हायरल व्हिडिओनुसार संशयित पाटणकर कसबे याच्यासह गोपाल नागोरकर, शॉन मायकल, जॉय मायकल, रॉबिन्सन बत्तिसे, वैभव खंडारे, विकास नेपाळी, वेदांत चाळगे यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे। त्यानंतर शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1चे निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकानं संशयितांचा माग काढला। यानंतर या दोघांच्या ध्रुवनगर भागात मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। संशयितांच्या ताब्यातून मिरवणुकीत वापरलेली कार हस्तगत करण्यात आली असून उर्वरित संशयितांचा शोध घेतला जातोय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।